हाताने स्टिच केलं. हां हां हाताने अजून एक बाजूला मिस्टर ऑफिसर मासे केले सगळं बनवलं होतं. करवली सगळं वेगळं आणि आपली साडीची बॉर्डर असते ना त्याला प्रॉपर मेजरमेंट म्हणजे प्रत्येक ह्याला एक एक बीटला ते स्टिच केले जातात. ते आई बाबाचं कुठे आई बाबाचं कोणी बनवलं ते दाखवा ना. हा हा हे छान वाटतं. आई बाबाचं मी बघितलेलं. हा कला आणि ते बाहेर यायला पाहिजे. कुठेतरी असं झालं तरच वाटते. आणि काहीतरी प्रोत्साहन येतो सरकारकडनं जेव्हा आपण येतो तेव्हा. मॅडम आम्हाला महिला बालकल्याचं प्रोत्साहन नक्कीच पाहिजे. महिला बालकल्याचं प्रोत्साहन द्या कारण तिथून आम्हाला. मॅडम आपलं नाव काय? माझं नाव मंजुळा सुचिल लोखंडे. मॅडम जो तुम्ही कौशल्य विकासाचा जो प्रशिक्षण उभारलेला आहे याचा मुख्य उद्देश काय? ॲक्च्युली जेव्हा मी समाजकार्यामध्ये उतरली तेव्हा मला माहीत पडलं की बऱ्याच महिला गरजू आहेत. त्यावेळेस कोविड झालं तर बऱ्याच महिलांना आपलं साथीदार गमवावं लागलं. बऱ्याच महिला घटस्फोटित आहेत, बऱ्याच महिला विधवा आहेत आणि काही मला आर्थिक दृष्टीकोने असक्षम पण आहेत आणि काहींना खूप शिकायचं होतं पण परिस्थितीमुळे शिकू शकले नाही. जल्दी लग्न झालंय आणि त्यांनाही शिकायचं अवसर मिळाला पाहिजे आणि महिला सक्षमीकरणाचा पाया उभारला पाहिजे. महिला सक्षम तर पूर्ण परिवार सक्षम या उद्देशाने मी हा सक्षमीकरणचं स्किल कौशल्य विकास चालू केला. हे जे प्रशिक्षण आहे यासाठी कोण कोण पात्र आहे? या प्रशिक्षणामध्ये ह्या महिला पात्र आहे ज्या महिलांना खरंच गरज आहे आणि त्यांनी माझ्याकडे येऊन कॉन्टॅक्ट करावं. मी त्याच्यासाठी अवेलेबल 24 तास आहे. मला एवढंच करायचं की ज्याला फक्त शिकायची इच्छा आहे त्यांनी फक्त इच्छा दाखवून माझ्याकडे. हा जो कोर्स आहे हा किती दिवसाचा आणि याच्यातून काय बेनिफिट भेटतो? आजचा जो कोर्स होता तो 10 दिवसाचा होता. तो हँडीक्राफ्ट SSC करून आलेला होता. हस्तकला सेक्टर स्किल काउन्सिलिंग करून जे गव्हर्नमेंट ॲटोनॉमस बॉडी आहे त्यांच्याकडे आपल्याला 10 दिवसाचं प्रशिक्षण मिळालं. ते आरीवर्कचं होतं आणि आरीवर्कमध्ये अशा महिला आम्ही निवडल्या आहेत ज्यांना ऑलरेडी हार्ट एम्ब्रॉयडरी येत होती आणि त्याच्याहून त्यांना उच्च शिक्षण अजून भेटावं पुढचं आणि सर्टिफिकेशन म्हणून त्यांचा व्यवसाय चालू करावा आणि प्लस सरकारकडून आम्ही 3,500 त्यांना मानधन मिळेल. धन्यवाद सर. आपलं नाव काय? माझं नाव प्रवीण सुभाष नागवंशी. सगळ्यांना जय शिवराय जय भीम. सर हा जो मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण जो कोर्स आहे याबद्दल आपले काय मत आहे? माझं एकच मत आहे का ह्या ट्रस्टीचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत मॅडम आपल्या त्या ह्या मॅडमने एवढं छान असं काम केलेलं आहे. मला नाही वाटत ठाणे जिल्ह्यामध्ये एवढे कोर्सेस अवेलेबल आहेत. टोटल यांनी जे कोर्सेस ठेवलेले आहेत त्याची यादी माझ्याकडे आहे. टोटल 70 कोर्सेस आहेत. किती? 70 कोर्सेस. आणि ह्या कोर्सेस वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. शिवणकळा झाले, फॅशन ब्युटी पार्लर झालं, बेसिक मेहंदी झालं. म्हणजे ज्या ज्या महिलांना ज्या गरजा आहेत, जे मोठे मोठे जे टेक्निकल आहेत, इंजिनिअरिंगच्या गोष्टी आहेत, त्याच्यानंतर नर्सिंगच्या आहेत, म्हणजे 70ची लिस्ट माझ्याकडे आहेत. हे एवढ्या सगळ्या कोर्सेस हे मॅडम वगैरे हे 3 महिन्याचा कोर्स आहे आणि हे अगदी फ्री कोर्स आहे. फ्री कोर्स आहे. याचा सगळ्यांनी उपभोग घेतला पाहिजे आणि जेव्हा हा कोर्स पूर्ण होतो याचं सर्टिफिकेट दिलं जातो त्यामध्ये मानधनी 3,500 रुपये प्रत्येक महिलांच्या अकाउंटला दिले जातात. म्हणजे विचार करा याच्यामध्ये महिलांचा फायदा किती आहे. आणि हा जो सर्टिफिकेट आता महिलांना भेटले आहेत त्या सर्टिफिकेटमध्ये ते स्वतःचा उदरनिर्वाह मतलब एखादा तो बिझनेसही त्या सर्टिफिकेटमध्ये तो बिझनेसही स्वतःचा ते व्यवसायही स्वतःचा उभा करू शकतात आणि गव्हर्नमेंट थ्रू आहे हा सर्टिफिकेट. तर खरंच मॅडमचं खूप खूप अभिनंदन केलं पाहिजे की मॅडमनी एवढ्या चांगल्या गोष्टी त्यांनी उभारल्यात. आता हा कोर्स मला तर वाटतं कमीत कमी स्टुडंट असतील यांच्याकडे आत्तापर्यंत 150 ते 200 स्टुडंट असतील. तर माझं एक जाहीर आव्हान आहे प्रत्येक महिलांना, प्रत्येक समाजातल्या महिलांना एक जाहीर आव्हान आहे. प्रत्येकाने मॅडमचा नंबर मॅडम शेअर करतीलच आणि मॅडमशी कॉन्टॅक्ट साधा. मॅडम खूप छान पद्धतीने मॅडमचा जो स्टाफ आहे अगदी 10 ते 12 लोकांचा स्टाफ आहे. खूप छान प्रमाणात शिकवतात ते आणि त्याचा उपभोग तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात घेतला पाहिजे आणि सगळ्या महिलांनी याचा उपभोग घेतला पाहिजे आणि प्रत्येकाने मोठं झालं पाहिजे हे मॅडमचं ध्येय आहे. आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. त्यांनी नेहमी जसे आज 150 महिला आहेत 150चे 1,500 कसे होतील यांचं त्यांना कसं त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे
आणि कशी त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवली पाहिजे, तर हे मॅडमनी केलं पाहिजे. आणि मॅडमचं खूप खूप आभार मानतो मी. त्यांनी छान असा महिलांसाठी उपक्रम राबवलेला आहे. चांगलं प्रशिक्षण शिबिर त्यांनी चालू केलेलं आहे. तर सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद सर. पहिले हे नमस्कार. मी सविता इले, सहाय्यक आयुक्त पोर्टलेका. आज या ठिकाणी मला अचानक बोलवलं गेलं. मला काही याची कल्पना नव्हती, पण तरी मी आली. कारण महिलांचा कार्यक्रम म्हटल्यावर तिथे आपण जाणं महत्त्वाचं आहे. आणि शासनाच्या द्वारे हा कार्यक्रम जो घेतला जातो, रुची सामाजिक संस्थेने हा जो उपक्रम चालू केला आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे. ज्या महिलांच्या कला आहेत त्या घरातच दाबून राहिल्या जातात, इथे आल्यानंतर त्या कला प्रोत्साहित होते आणि या मॅडम करतात ते अतिशय उत्तम काम करतात. मला तर असं सांगणं आहे की आज ज्या 100 आहेत तर त्याच्या 1000 महिलांना हे प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं कला हस्तगत हे जी आहे ती बाहेर पडली पाहिजे आणि ती पुढे गेली पाहिजे. धन्यवाद. काय तुमचं नाव काय? श्वेता शंकर कुटे. हा जो कोर्स आहे हा किती दिवसाचा होता आणि यामध्ये तुम्ही कशा प्रकारे उत्तीर्ण झालो? मी 10 दिवसाचाच कोर्स शिकली आणि मला कोमल मॅडम शिकवलं. खूप छान होतं आणि म्हणजे ह्या कोर्समुळे ना आपण घरात बसून आपल्याला काही स्त्रियांना बाहेर जाता येत नाही, त्याच्यामुळे घरात बसून आपण हे सगळं करू शकतो, आपलं घर मुलं वगैरे सांभाळून. त्याच्यामुळे हे शिकावं आणि आम्ही शिकलोय तर सगळ्यांनी शिकावं असं मला वाटतं. म्हणजे मी शिकले तर मी दुसऱ्यांना शिकू शकते, दुसरे शिकले तर त्यांना पुढे शिकू शकते. त्याच्यामुळे हा कोर्स करावा. धन्यवाद ताई. अश्विनी अमित निगडे. ताई, हा जो कोर्स तुम्ही कंप्लीट केलेला आहे याबद्दल तुम्ही दुसऱ्या महिलांना काय सांगाल? मी दुसऱ्या महिलांना एवढंच सांगेन की त्यांनी हा कोर्स करावा, शिकावं आणि आपल्या पायावर उभं राहावं. ह्या कोर्समुळे आपण आपल्या घरामध्ये बसून उद्योग करू शकतो, दुसऱ्यांना शिकवू शकतो. त्या आपल्यामध्ये एवढं मॅडमनी ह्या कोर्समुळे ह्या संस्थेने आम्हाला जे दिलंय ते इतर कोणीही देऊ शकणार नाही असं मी म्हणेन. कारण की इथे आम्हाला जे प्रोत्साहन मिळालंय, जो आम्हाला कॉन्फिडन्स आमच्यामध्ये आलाय, तो आमच्या मॅडमनी आमच्यामध्ये घडवला आहे. आम्हाला खूप उत्तम प्रकारे इथे शिकवण्यात आलं आहे. त्यामुळे आम्ही घरी बसले आमचा व्यवसाय सुरू करू शकतो किंवा आम्ही टीचिंग सुद्धा करू शकतो. या कोर्समुळे आम्हाला भरपूर फ्युचरमध्ये फायदा होणार आहे आणि इतर सगळ्या महिलांना असा फायदा व्हावा त्यासाठी मॅडमनी आम्हाला असं गायडन्स केलं आहे. ते आम्ही करू शकतो आणि करू. धन्यवाद ताई. हा जो कोर्स निवडला याबद्दल तुमचं काय मत आहे? हा एकदम बेस्ट कोर्स आहे सगळ्या महिलांसाठी, ज्या स्वतःला सक्षम करायचंय, ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती नाहीये किंवा त्या जास्त पैसे बाहेर भरू शकत नाहीये, त्या महिलांनी हा बेसिक कोर्स फ्रीमध्ये, मॅडमनी जो आम्हाला प्रोव्हाइड केलाय फ्रीमध्ये, तो कोर्स करून त्या स्वतः सक्षम बनू शकतात, इतरांनाही शिकू शकतात आणि स्वतःच्या घरात त्या 4 पैसे कमवून स्वतःचं घर चालू शकतात. याच्यासाठी हा कोर्स खूप बेस्ट आहे. महिलांसाठी तर छानच आहे. त्याचा उत्तम प्रतिसाद सगळ्या महिलांनी दिलेला आहे. तिन्ही बॅचच्या खूप छान कोर्स आहे आणि कोमल मॅडमने तर बेस्ट शिकवलेला आहे. त्यांच्या शिकवण्याने आम्ही म्हणजे जे आम्हाला शिकलोय त्याच्यापेक्षा कॉन्फिडन्स आमच्यामध्ये जास्त आलेला आहे. त्यांनी जे आम्हाला बेसिकमध्ये शिकवलं आहे. हा की तुम्ही निवडला आहे ज्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालाय, याबद्दल तुम्ही ज्या दुसऱ्या महिला आहे त्यांना काय सांगाल? मी प्रत्येक महिलांना बोलेल की तुम्ही संस्था जॉईन करा. तुमचं जे टॅलेंट आहे ते टॅलेंट तुम्ही घरातच ठेवू नका, तर तुम्ही एक पुढे निघा. म्हणजे महिला हा फक्त घरकामासाठीच नाही आहे, त्यांच्यामध्ये खूप काही करण्यासारखं आहे. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स भरपूर आहे, स्किल आहे, ते तुम्ही बाहेर आणा आणि असं संस्था तुम्ही तुमच्यामध्ये जी काही करण्याची जिद्द आहे ते पूर्ण करा, अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद ताई. थँक्यू सो. माझं नाव कोमल श्रीकांत दत्ते. हा जो कोर्स तुम्ही कंप्लीट केला याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? माझं मेन ॲक्च्युली लेडीज लोकांना हेच म्हणणं आहे की जे आम्हाला इथे वंदना मॅडम जे इन्स्टिट्यूट चालू केलेलं आहे, फर्स्ट ऑफ ऑल हे तर फ्री कोर्सेस आहेत, प्लस ते आम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड पण करतात. काय ज्या गोष्टीचं मटेरियल्स नाही आहे, नॉलेज नाही आहे, प्लस आम्हाला सपोर्ट पण करतात. सगळं बिझनेस कसा वाढवायचा आहे पूर्ण फ्रॉम बेस टू एंडपर्यंत आम्हाला सपोर्ट करतात. फक्त फ्री कोर्सेस नाही प्रोव्हाइड करतात, त्याच्या संगीत आम्ही ते आम्हाला मानधन पण देतात. जे आम्ही कोर्स करत आहोत त्या मानधनचं आम्ही रियूज करू शकतो. जसं आमचं जर प्रोडक्ट आम्ही पूर्ण शिकून घेतलंय तर ते पैसे आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. आणि आम्ही हे बघतोय की बाकीच्या लेडीज लोकांना पण ही जी सुविधा आहे, बाकीच्या लेडीज लोकांना पण अप्रोच करतोय की तुम्ही फ्रीमध्ये या आणि शिका आणि स्वतः इंडिपेंडेंट व्हा. मेन मोटिव्ह वंदना मॅडमचं पण हे आहे की लेडीज लोकांना इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे. जसं आता लेडीज आहेत जे फॅमिली बरोबर आहे, पोरं हजबंड आहे, तर विदाऊट गोईंग आउट म्हणजे घरी बसून स्वतःचं इन्कम आम्ही जनरेट करू शकतो. धन्यवाद ताई.
तिला मॅडम तुझं फॅन आहेत मॅडम का? पल्लव पुष्पिता मिश्रा, नैना गांगुर्डे, प्रियंका बबिता राजेश, हो दीदी